आज आपण पाहणार आहोत प्लेइंग विथ नंबर्स या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज द सम ऑफ एनी टू ऑड नंबर्स अँड व्हॉट इज द सम ऑफ एनी टू इवन नंबर्स. तर हा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. फर्स्ट आपण ए पाहूया. व्हॉट इज द सम ऑफ टू ऑड नंबर्स. याच्यासाठी आपल्याला फर्स्ट टू ऑड नंबर्स घ्यावे लागतील. तर फर्स्ट ऑड नंबर मी घेतला 5 आणि प्लस सेकंड ऑड नंबर घेतला मी 7. सो यांची सम केल्यानंतर काय ते 12 हा नंबर आहे इवन, म्हणजे ऑड प्लस ऑड इक्वल्स टू इवन. मग सम ऑफ टू ऑड नंबर्स काय येईल, इवन. बी मध्ये काय, सम ऑफ एनी टू इवन नंबर्स. टू इवन नंबर्स घ्यायचे. कोणते घेतले आपण, 6 एक घेतला, त्यानंतर 6 प्लस 8 हे दोन्ही इवन नंबर्स आहेत. इवन प्लस इवन इक्वल्स टू किती येतं, 14. 14 हा कसा आहे, इवन आहे. म्हणजे काय, इवन प्लस इवन इक्वल्स टू इवन. सो काय, सम ऑफ टू इवन नंबर्स इक्वल्स टू इवन. क्लास 6 NCERT exercise 3.2 question 2 true and false part 2. So first आहे all prime numbers are odd. हे आहे false. कशामुळे, कारण 2 हा एक प्राइम नंबर आहे आणि त्यासोबतच तो इवन आहे, त्यामुळे हे झालं false. सेकंड, प्राइम नंबर्स डू नॉट हॅव एनी फॅक्टर्स. तर हे असं काही नसतं. आता 5 हा एक प्राइम नंबर आहे, तर 5चे फॅक्टर्स काय आहेत, 1 आणि 5. म्हणजे 1 अँड नंबर इटसेल्फ हे प्राइम नंबरचे फॅक्टर्स असतात. नेक्स्ट, सम ऑफ टू प्राइम नंबर इज ऑलवेज इवन. तर आपण 2 प्राइम नंबर्स घेऊया. फर्स्ट घेऊया 2, हा एक प्राइम नंबर आहे. दुसरा प्राइम नंबर आहे 7. तर यांची सम आहे 9. 9 कसा नंबर आहे, ऑड, त्यामुळे हे झालं फॉल्स आणि हे पण फॉल्स. नेक्स्ट, 2 इज द ओनली इवन प्राइम नंबर. हे आहे ट्रू, कारण 2 हा एकमेव इवन आणि प्राइम नंबर आहे. ऑल इवन नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. हे आहे फॉल्स. फॉल्स, कारण कंपोजिट नंबर म्हणजे काय, मोर दॅन 2 फॅक्टर्स. ओके, 2 कसा आहे, इवन नंबर आहे आणि 2चे फॅक्टर्स काय आहेत, 1 आणि 2. तर हे फॅक्टर्सचा काउंट किती आहे, त्यामुळे हे आहे फॉल्स. नेक्स्ट आहे द प्रोडक्ट ऑफ 2 इवन नंबर्स इज ऑलवेज इवन. आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे, हे मला कमेंट मध्ये सांगा. मी हिंट देते. 2 इवन नंबर्स आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे. कोणते 2 इवन, 4 आणि 8 हे इवन नंबर्स आहेत. तर यांचा प्रोडक्ट काय येईल आणि तो इवन आहे का. जर तो इवन असेल तर ट्रू, जर इवन नसेल तर फॉल्स. आन्सर मला कमेंट करा. एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन 3. The numbers 13 and 31 are prime numbers. Both these numbers have same digits 1 and 3. Find such a pairs of prime numbers up to 100. यामध्ये 1 आणि 3 हे 2 डिजिट्स यूज झालेले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या नंबरमध्ये पण 3 आणि 1 हे 2 डिजिट्स यूज झालेले आहेत. सो आपल्याला सेम 2 नंबर्सने तयार झालेले प्राइम नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी काय करायचं, हे मी अप टू 100 पर्यंतचे सर्व प्राइम नंबर्स इथं लिहून घेतलेले आहेत. नेक्स्ट, आता हे सर्व सिंगल डिजिट असल्यामुळे हे आपण सर्व कन्सिडर करणार नाहीयेत. नेक्स्ट, 11, 13, 17 आणि 19. सो 13चा ऑलरेडी त्यांनी
दिला आहे त्यामुळे हे कॅन्सल. 17, 17च्या अपोजिट काय होईल? 71. 71 आहे का? तो हो, म्हणजे हे दोन पेअर होतील. म्हणजे काय येईल आपला नेक्स्ट पेअर? 17 आणि 17 आणि 71. त्यानंतर 19, 19च्या अपोजिट काय आहे? 91 आहे का? नाही. सो हे पण क्रॉस. तसंच 23च्या उलट 32 आहे का? नाही. 29च्या उलट 92 आहे का? नाही. 31 हे ऑलरेडी आपण 13साठी घेतलं होतं त्यासाठी, त्यामुळे हे पण आपण सध्याला काढून टाकूया. 37, 73 आहे का? 73 आहे, त्यामुळे हे एक पेअर. 37, 73. नेक्स्ट कोणता आहे? 41, 14 नाही. 43 नाही. 47, 74 आहे का? नाही. नेक्स्ट 53, 35 आहे का? नाही. 59, 95 आहे का? नाही. 61, 16 आहे का? नाही. 67 त्याच्या विरुद्ध 76 आहे का? नाही. 79 त्याच्या विरुद्ध 97, 97 आहे, त्यामुळे 79 आणि 97 हा एक पेअर झाला. 83 आणि 89च्या अपोजिट 98 वगैरे नाही आहे. सो आपले प्राईम नंबर्सचे पेअर्स काय झालेले आहेत? 17 आणि 71, 37 आणि 73, 79 आणि 97. Exercise 3.2 question 4. Write down separately the prime and composite numbers less than 20. So 1 ते 20, 1 to 20 मधले जे पण प्राईम आणि कंपोजिट नंबर्स आहेत त्यांना आपल्याला डिवाइड करायचं आहे. ओके, सो स्टार्ट करूया 1 पासून. 1 हा नॉट ए प्राईम नंबर, नायदर कंपोजिट नंबर, कारण प्राईम नंबर्सला 2 फॅक्टर्स असतात आणि कंपोजिटला मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात. आणि 1 हा याला एकच फॅक्टर आहे, तो म्हणजे 1. नेक्स्ट आहे 2. सो 2 कशामध्ये येईल? प्राईम नंबर्समध्ये. त्यानंतर 3 पण काय? प्राईम नंबर्समध्ये, कारण यांचे फॅक्टर्स काय आहेत? 1 आणि 2, 1 आणि 3. नेक्स्ट आहे 4 येईल कंपोजिट नंबर, 1, 2, 4. त्यानंतर 5 आहे प्राईम नंबर, 2 फॅक्टर्स. 6 आहे कंपोजिट नंबर. या प्रकारे 7 प्राईम नंबर, त्यानंतर 8 कंपोजिट नंबर, 7, 9 कंपोजिट नंबर, 11 प्राईम नंबर, 13 प्राईम नंबर, 7, 8, 9, 10 कंपोजिट नंबर, 11, 12 कंपोजिट नंबर, 13 प्राईम नंबर, 14 कंपोजिट नंबर, त्यानंतर 15 कंपोजिट नंबर, त्यानंतर नेक्स्ट 16 कंपोजिट नंबर, 17 प्राईम नंबर, 18 कंपोजिट नंबर, 19 प्राईम नंबर, 20 कंपोजिट नंबर. सो या प्रकारे 8 टोटल 8 हे प्राईम नंबर आहेत आणि 11 हे कंपोजिट नंबर आहेत आणि 1 हा नायदर प्राईम नॉर ऑड. So exercise 3.2 question number 5. What is the greatest prime number between 1 to 10? सर्वात अगोदर आपण 1 to 10 मधले प्राईम नंबर्स पाहूया कोणते कोणते आहेत. 1 हा प्राईम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये. 2 हा प्राईम नंबर आहे. 3, 5 अँड 7 हे 1 to 10 मधले प्राईम नंबर्स आहेत. तर आपल्याला यामधला ग्रेटेस्ट प्राईम नंबर शोधायचा आहे. सो याचा आन्सर आहे 7. 7 इज द ग्रेटेस्ट प्राईम नंबर बिटवीन 1 to 10.
Exercise 3.2 question number 6. Express following as a sum of two odd primes. आता हे जे नंबर्स दिलेले आहेत त्यांना आपल्याला टू प्राइम नंबर्सच्या समच्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. तर कसं करणार? 41 ला आपण कसं लिहिणार? 1 प्लस 43 लिहू शकतो, पण हे सम आहे का? नाही. 1 प्लस 42 लिहू शकतो, पण हे प्राइम आहे का? नाही. हे प्राइम आहे का? नाही. थर्ड काय? 1 प्लस 41 हे प्राइम आहे का? तर हो, 3 पण प्राइम नंबर आहे आणि 41 पण प्राइम नंबर आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे 3 प्लस 41. सेम आपल्याला या पेअर सोबत करायचंय. 1 प्लस 35 प्राइम आहे का? नाही. 2 प्लस 34 प्राइम आहे का? नाही. 3 प्लस 33 प्राइम आहे का? नाही. 4 प्लस 32 प्राइम आहे का? नाही. 5 प्लस 31 प्राइम आहे का? तर हो, कारण 5 पण प्राइम नंबर आहे आणि 31 पण प्राइम नंबर आहे. त्यामुळे 36ला आपण या दोन्हीची सम असं एक्सप्रेस करू शकतो. नेक्स्ट आहे 24. 24ला कसं लिहिणार आपण? 1 प्लस 23 आहे का? 23 प्राइम आहे, पण 1 आहे का? नाही. त्यामुळे नेक्स्ट 2 प्लस 22 नाही. 3 प्लस 21 नाही. 4 प्लस 20 नाही. 5 प्लस 19 हो. यामध्ये हे दोन्ही पण प्राइम नंबर्स आहेत, त्यामुळे ह्या दोन्हीची सम 24 येते. सो नेक्स्ट 18. याचं पेअर मला कमेंटमध्ये सांगा. So class 6 chapter 3rd playing with numbers, question number 7. Give 3 pairs of prime numbers whose difference is 2. फर्स्ट आपण सर्व प्राइम नंबर्स लिहून घेऊया. प्राइम नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 2 हा नाहीतर प्राइम नॉर कंपोजिट नंबर आहे. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 27, 31 and so on. सो आपल्याला 3 पेअर्स चूज करायचे आहेत. त्यांचा डिफरन्स 2 आहे. सो चेक 3 आणि 5 मला डिफरन्स किती आहे? 2. सो हे एक पेअर आहे. त्यानंतर सेकंड 5 आणि 7 डिफरन्स किती आहे? 2. त्यानंतर 7 आणि 11 डिफरन्स किती आहे? 4. सो हे नाही. त्यानंतर नेक्स्ट 11 आणि 13 डिफरन्स आहे 2. नेक्स्ट 13 आणि 17 डिफरन्स आहे 4. त्यामुळे हे नाही. आता राहिलं 17 आणि 19 डिफरन्स किती आहे? 2. सो आपल्याला 3 पेअर्स सांगितले होते, आपण टोटल 4 पेअर्स काढलेले आहेत. So class 6 chapter 3rd playing with numbers, question number 7. Give 3 pairs of prime numbers whose difference is 2. फर्स्ट आपण सर्व प्राइम नंबर्स लिहून घेऊया. प्राइम नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 2 हा नाहीतर प्राइम नॉर कंपोजिट नंबर आहे. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 27,
31 and so on. सो आपल्याला 3 पेअर्स चूज करायचे आहेत. त्यांचा डिफरन्स 2 आहे. सो चेक 3 आणि 5 मला डिफरन्स किती आहे 2. सो हे एक पेअर आहे. त्यानंतर सेकंड 5 आणि 7 डिफरन्स किती आहे 2. त्यानंतर 7 आणि 11 डिफरन्स किती आहे 4. सो हे नाही. त्यानंतर नेक्स्ट 11 आणि 13 डिफरन्स आहे 2. नेक्स्ट 13 आणि 17 डिफरन्स आहे 4. त्यामुळे हे नाही. आता राहिलं 17 आणि 19 डिफरन्स किती आहे 2. सो आपल्याला 3 पेअर्स सांगितले होते. आपण टोटल 4 पेअर्स काढलेले आहेत. फर्स्ट 23 हा प्राईम नंबर आहे, कारण त्याला फक्त 1 and 23 हे दोनच फॅक्टर आहेत. नेक्स्ट आहे 51. हा नॉट अ प्राईम नंबर, कारण त्याला 1 3 ने पण हे 51 डिवाइड होतं. 3 1 जा 3 अँड रिमेनिंग 2 3 17 जा 7 जा 51. सो हे त्याचे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर सी 37 हा पण प्राईम नंबर आहे, आणि याचे फॅक्टर आहे 1 and 37. 26 नॉट अ प्राईम नंबर, कारण डिवायडेड बाय 1 2 13 26. क्वेश्चन नंबर 9. राईट 7 कॉन्झिक्युटिव्ह कंपोजिट नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे सलग एका पाठोपाठ येणाऱ्या. कंपोजिट नंबर्स लेस दॅन 100 दॅट देअर इज नो प्राईम नंबर्स बिटवीन देम. म्हणजे कंपोजिट नंबर्सचे आपल्याला असे सलग 7 नंबर्स पाहिजे, तर 7 नंबरच्या मध्ये कुठेही प्राईम नंबर नसला पाहिजे. सो इथे मी अगोदर पूर्ण 1 to 100 पर्यंतचे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. आता आपण त्यातले प्राईम नंबर्स मार्क करूया. सो 2 हा एक प्राईम आहे, 3 प्राईम आहे, 5 प्राईम आहे, 7 हे प्राईम नंबर्स मी मार्क करते. हे सर्व प्राईम नंबर्स मी मार्क केले आहेत. आता या 2 प्राईम नंबर्स मधले 7 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आहेत का कुठे 2 प्राईमच्या मध्ये 7? 1 2 3 इथे नाही, 1 2 3 4 5 इथे नाही, 3 4 5 इथे नाही, इथे 5 इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. मग कुठे 1 2 3 4 5 इथे पण नाही, असं काउंट करत जायचं जोपर्यंत आपल्याला 7 संलग्न कन्झिक्युटिव्ह नंबर्स मिळणार नाहीत. नाही तर 89 नंतर 91 2 3 4 5 6 7 हे आहेत. म्हणून काय येणार आहे आपला आन्सर 90 91 92 93 94 95 and 96. Question number 10. Express each of the following numbers are the sum of 3 odd primes. 3 odd primes. So first 21. Okay. So
21ला आपण कसं राईट करू शकतो, आपल्याला कॉम्बिनेशन बनवायचं आहे 3 प्राईम ऑड नंबर्सचं. ओके, सो फर्स्ट स्टार्ट करूया. इक्वल्स टू 3. 3 हा कसा आहे, प्राईम नंबर आहे आणि ऑड पण आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 5. किती झालं, 3 5, 3 and 5 8. 8 plus 7 केलं तर 21 येते का, नाही. सो नेक्स्ट 13. 3 5 8, 8 plus 13 21. नेक्स्ट आहे 31 इक्वल्स टू. सो लेट स्टार्ट विथ 3 प्लस 5 प्लस नेक्स्ट काय येईल आपलं, 3 आणि 5 किती झाले, 8. 31 मायनस 8 किती झाले, 23. हे एक कॉम्बिनेशन झालं. सी 51. सो 3 प्लस 5 किती झाले, 8. 3 प्लस 5 8. 8 हे 51 मधून मायनस करा, खाली किती राहिले, 43. 61. Comment the answer. So question number 11, write 5 pairs of prime numbers less than 20 whose sum is divisible by 5. So first आपण numbers prime numbers less than 20 write करून घेऊया. 3 5 7 11 13 17 and 19. सो ह्या प्राईम नंबर्सचे आपल्याला असे कॉम्बिनेशन्स बनवायचे आहेत जे डिव्हिजिबल बाय 5 असलं पाहिजे. सो फर्स्ट 3 आणि 19 22 डिव्हिजिबल बाय 5 आहे का, नाही. नेक्स्ट 3 आणि 17 किती झाले, 20. 3 प्लस 17 इक्वल्स टू 20. नेक्स्ट 3 प्लस 13 16, नाही. 3 प्लस 11 14, नाही. 3 प्लस 7 हे काय आहे, डिव्हिजिबल बाय 5 आहे. नेक्स्ट 3 प्लस 5 नाही. आता हा 3 हा आपला याच्यातून बाजूला काढूया. नेक्स्ट 5 प्लस 19 24, नाही. 5 प्लस 17 22, नाही. 5 प्लस 13 टोटल होते 18, नाही. 5 प्लस 11 टोटल 16, नाही. 5 प्लस 7 12, नाही. आपण आता 5 ला पण बाजूला काढूया. 7 प्लस 11 किती होतं, 18. डिव्हिजिबल बाय 5 आहे का, नाही. 7 प्लस 13 किती झालं, 20. 7 प्लस 19 टोटल 26, नाही. 7 बाजूला काढूया. नेक्स्ट 11 and 13 किती होतात, 22. डिव्हिजिबल बाय 5 आहे का, नाही. 11 and 17 किती होतात, 28. डिव्हिजिबल बाय 5 आहे का, नाही. 11 and 19 किती होतात, 30. डिव्हिजिबल बाय 5 आहे का, हो आहे. 11 ला क्रॉस करूया. नेक्स्ट 13 प्लस 17 किती झाले, 30. डिव्हिजिबल बाय 5 आहे का, तो हो. These are the 5 pairs of prime numbers less than 20 whose sum is divisible by 5. Question number 12, fill in the blanks. Option first A number which has only 2 factors is called. So those number who has only 2 factors are the prime numbers. Prime numbers. Second B, a number which has more than 2 factors. More than 2 factors is called composite numbers. Composite numbers. Next, 1 is neither. 1 हा कसा आहे, तो प्राइम पण नाही आणि नॉर कंपोजिट. नेक्स्ट D, the smallest prime number is. So smallest prime number कोणता आहे,
2. नेक्स्ट ई, द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर इज काय आहे? 1 हा नायदर प्राईम आणि नॉर कंपोजिट. 2 कोणता आहे? स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे. तर स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणता आहे मग? 3. नेक्स्ट एफ, द स्मॉलेस्ट इव्हन नंबर इज, स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोणता आहे? 2.